नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की लग्नघर असल्यामुळे सगळ्यांची मज्जा मस्ती चालली आहे. इव्हेंट मॅनेजरने गेमसुद्धा ऑर्गनाईज केले. तर आपण इथे पाहतो की शुभ्राच्या टीममधून बारक्या येतो. बारक्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण कुणाला काही समजत नाही. इकडे आदित्यराज मयुरी वहिनींना म्हणतात की वहिनी बघा ना, गायकवाड किती वेगळे आहेत. त्यांनी त्यांच्या घरातल्यांना तर बोलवलं आहेच पण घरातले लोक जे काम करतात त्यांनाही बोलवले असं आपण कधी बघितलं नाही आहे. किती चांगले आहेत ना हे लोक. यावर मयुरी वहिनी पण म्हणतात हो ना, किती मिळून मिसळून खेळत आहेत सगळे. यावर आदित्यराज म्हणतात की हे सगळं ना धनाजीराव आणि शुभ्रामुळे शक्य झाले. शुभ्रा जरा वेगळी वाटत होती पण तसं नाही आहे, चांगली आहे ती. यावर मयुरी वहिनी म्हणतात की तसं नाही आहे, हे सगळं ना शुभ्रामुळे नाही झालं, हे सगळं प्लॅनिंग ना श्रीचं आहे. म्हणजे मी मगाशी अगस्त्यला बोलताना ऐकलं होतं, भाऊजी श्री खूपच वेगळी आहे हो. आणि यानंतर ते श्रीकडे खूप कौतुकाने बघत असतात. तितक्यात बारक्या तिकडं बघा काय आहे असं जोरात म्हणतो. तर सगळेजण काय आहे म्हणून बघायला लागतात. तेवढ्यात बारक्या त्याच्या खिशातली चिठ्ठी हळूच त्या बाउलमध्ये टाकतो. यानंतर सगळे बारक्याला बस बस तुला काही येत नाही असं म्हणून बसायला सांगतात. त्यानंतर मॅनेजर विचारतो की अगस्त्यच्या टीममधून कोण येणार आहे. यावर सगळे श्री श्री म्हणून ओरडतात. मॅनेजर श्रीचं नाव घेतं. श्री जाते आणि बाउलमधली ती बारक्याने टाकलेली चिठ्ठी उचलून बघते तर त्यात आय लव्ह यू असं असतं आणि ते श्रीला शब्द न बोलता ॲक्शन करून दाखवायचं असतं. चिठ्ठीत बघून श्री खूप टेन्शनमध्ये येते. यानंतर श्री ॲक्शन करून दाखवत असते मात्र कुणीही ते ओळखू शकत नाही. तितक्यात अगस्त्य उठून म्हणतो श्री आय लव्ह यू श्री. सगळेजण शॉक होऊन बघत असतात की नक्की चालले तरी काय. श्रीसुद्धा खूप घाबरलेली असते. सगळे शॉक झालेले बघून श्री म्हणते बरोबर आहे. तर अगस्त्य म्हणतो की बरोबर आहे ना. मग सगळेजण टाळ्या वाजवतात. अगस्त्य खुशीने श्रीसोबत डान्स करतो. यानंतर तो शुभ्राकडे येतो आणि शुभ्राला पण त्याच्यासोबत डान्स करायला सांगतो. शुभ्रा आणि अगस्त्य डान्स करत असतात. हे बघून श्रीला खूपच वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाते. श्री तिथून निघून जाताना बारक्या तिला बघतो आणि त्यालाही खूप वाईट वाटतं. इकडे सगळेजण खूप खुश असतात. मॅनेजर तेवढ्यात म्हणतो की चला आता बस, उद्या मेहंदी आहे तर उद्यासुद्धा आपण खूप धमाल करणार आहे, त्यामुळे आता बस, तर भेटूया उद्या. आणि यानंतर आपण इकडे पाहतो की श्री तिच्या खोलीत येते आणि तिला ते सारखं आठवत असतं जे अगस्त्य बोललं की आय लव्ह यू श्री. हे आठवून श्रीला खूप वाईट वाटत असतं. ती बोलते माझ्या या अशा रंगामुळे कधी कुठला राजकुमार मला भेटणार नाही. मला कधी कुणावर प्रेम होईल असं कधी वाटलंच नव्हतं पण अगस्त्य आला आणि मी त्याच्या प्रेमात पडली आणि सगळी स्वप्न बघितली त्याच्यासोबत. पण दुर्दैवाने त्या प्रेमावर अगस्त्यवर माझा काहीच हक्क नाही आहे. तो कधीच माझा होऊ शकत नाही आणि ती खूप रडते. तितक्यात तिथे बारक्या येतो आणि म्हणतो श्री तू रडत होतीस का. अगं का रडते तू. श्री डोळे पुसते आणि म्हणते नाही नाही मला काय झालं रडायला. तर बारक्या म्हणतो श्री खोटं बोलू नकोस. एक खोटं लपवण्यासाठी 10 खोटं बोलावं लागतं. अजून किती लपवणार आहेस तू. का तुझ्या प्रेमाचा त्याग करते. तुझ्या डोळ्यात दिसते अगस्त्यावरचं प्रेम. काही गोष्टी वेळेत पूर्ण झालेल्या बऱ्या. सगळं खरं खरं सांग श्री. यावर श्री म्हणते असं नाही करू शकत मी, कारण अगस्त्याचा जीव वाचवण्यासाठी शुभ्रा मॅडमचं त्याच्यासोबत लग्न करणे खूप गरजेचं आहे. तसं पण माझं आणि अगस्त्याचं काहीच होऊ शकत नाही. आणि सारखं विचारू नको बारक्या. हे बघ बारक्या, एकदा शुभ्रा मॅडमच्या हाताला अगस्त्याच्या नावाची मेहंदी लागली ना तर कुणीही लग्न हे थांबवू शकत नाही. तू जा इथून. बारक्या तेव्हा तिथून निघून जातो. यानंतर श्री म्हणते शुभ्रा मॅडमच्या हाताला अगस्त्याच्या नावाची मेहंदी लागली ना तर कुणी हे लग्न थांबवू शकत नाही. आणि श्री परत उदास होऊन विचारात बसते. त्यानंतर आपण पाहतो की मिली इकडे हॉस्पिटलमध्ये फोन करते आणि म्हणते की मी शुभ्रा मॅडमची असिस्टंट बोलते. शुभ्रा मॅडमचे हे रिपोर्ट्स आहेत, जे रिपोर्ट्स आहेत त्याची एक कॉपी हवी होती मला. मी ॲड्रेस पाठवते तर तुम्ही त्यावर पाठवून द्याल का. तर तिकडून बोलतात की हो देईल. मग ती बोलते की हो मी शुभ्रा मॅडमला देईल. असं म्हणून मिली फोन ठेवते आणि म्हणते ही शुभ्रा माझ्यापासून जे काय लपवते ना ते मला समजलंच पाहिजे आणि समजेलच की इतकी वर्ष माझा अपमान केला, मला घालून पाडून बोलली, पण आता मी बघतेच की काय करते ही. नक्कीच या रिपोर्टमध्ये काहीतरी असणार. एकदा का हा रिपोर्ट माझ्या हाती लागला मग हिला दाखवते की मी कोण आहे. आणि यानंतर आपण इकडे पाहतो
श्री खूप उदास असते. तिला अगस्त्यबरोबरच्या आठवणी आठवत असतात आणि सुलक्षणाताईचे ते शब्दही आठवत असतात की अगस्त्यपासून दूर राहा. इकडे अगस्त्यचा श्रीवरचा विश्वास, हे सगळं आठवून श्री खूप उदास असते आणि ती तशीच झोपून जाते. यानंतर इकडे बारक्या हळू श्रीच्या खोलीत येतो. श्री झोपलेली असते. बारक्या श्रीकडे बघून म्हणतो, श्री म्हणाली होती एकदा त्या शुभ्राच्या हातावर अगस्त्यच्या नाव लिहिले की लग्न होण्यापासून त्यांना कुणीही रोखू शकत नाही. पण अगस्त्यचं नाव श्रीच्या हातावर नाही श्रीच्या हातावर पाहिजे, शुभ्राच्या हातावर नाही. श्रीचं खूप प्रेम आहे अगस्त्यवर. आमच्या श्रीला तिचं प्रेम, तिचा हक्क मिळालाच पाहिजे असं म्हणून बारक्या श्रीचा हात घेतो आणि त्यावर श्री अगस्त्य असं मेहंदीने हातावर लिहितो. श्री झोपेतच तो हात गालाखाली ठेवते आणि यानंतर सकाळी जेव्हा श्री उठून फ्रेश होऊन आरशासमोर उभी राहते तर तिला तिच्या गालावर श्री आणि अगस्त्य असं दिसतं. ती खूप घाबरते की हे तोंडावर कुणी लिहिलं आहे. ती हात बघते तर हातावर सुद्धा असतं. श्रीला खूपच टेन्शन येतं की बाहेर कुणी बघितलं तर हे कुणी लिहिलं आहे असं म्हणून ती खूप घाबरून जाते. आणि अगस्त्यला हे कळालं तर नाही असं म्हणून ती ते मेहंदीचं हातावरचं खोडण्याचा प्रयत्न करते. पण ते खूपच दाट कलर असल्यामुळे ते काही केलं खोडता येत नाही. पण ती मेहंदीकडे बघून म्हणते की हे आता कसं काढायचं, काहीतरी करावंच लागते.